परिवारातर्फे आपणा सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत। माननीय श्री राम आणि माननीय सौ अपर्णाताई अनिल देसाई, संचालिका मुक्तागिरी मुक्तांगण सोशल फाउंडेशन सातारा, आपणा सर्व मान्यवरांचे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो। त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले आणि ते माझ्या गावचे आमच्या कुटुंबातले इन्कम टॅक्स कमिशनर सन्माननीय नितीनजी वाघमोडे साहेब, इथं सन्माननीय जीवन चव्हाण साहेब हे पण या निमित्ताने उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांचं या निमित्ताने मी मनापासून स्वागत करतो। आणि त्यांचा सगळा परिवार आहे ते पण कराडमध्ये सुद्धा एक आमचं चांगलं ऑफिस आहे, मुक्तागिरीचं कराडमध्ये फलटणमध्ये आहे। या सगळ्या तालुक्यांच्या ठिकाणी ऑफिसेस आज मुक्तागिरीचे आहेत आणि 26 वर्ष मुक्तागिरी निघतोय आणि मुक्तागिरी परिवारावरती आपल्या सगळ्यांचं प्रेम असल्यामुळं आपल्या एवढंच त्या निमित्ताने सांगतो। जास्त बोलण्यापेक्षा सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरवणी प्रकाशन करण्यापूर्वी आदरणीय मी बाळासाहेब पाटील साहेबांना आणि रामदास साहेबांना त्यातून समाजाचे प्रश्न पुढे यावेत, समाजामधल्या ज्या अडचणी असतील त्या पुढे या उद्देशानं ही संकल्पना खऱ्या अर्थानं पुढे झाली। अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या येतात, अनेक त्या ठिकाणी लिखाण केलं जातं, परंतु शाश्वत अशा प्रकारचं लिखाण जर आपण म्हणलं तर तो पेपर आहे, तो संग्रही राहतो। आणि माणसारख्या दुष्काळी भागातून येऊन देसाई कुटुंबियांनी या ठिकाणी तिघाही बंधूंनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण त्या ठिकाणी केलं। आणि हे करत असताना हे माध्यम एक चांगल्या प्रकारचं स्वतः जवळ त्या निमित्ताने ठेवलं आहे आणि त्यामुळं या माध्यमाच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या अनेक प्रश्नाला न्याय हा त्या ठिकाणी निश्चित प्रकारे मिळाला आहे। असेल किंवा जगनमोहन असेल, सर्वांचे चॅनल सर्वांचे पेपर त्या ठिकाणी आहेत आणि त्या माध्यमातून ते समाजाच्या जवळ त्या ठिकाणी जात असतात आणि समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवतात। महाराष्ट्राची संस्कृती थोडीशी वेगळी आहे, परंतु खऱ्या अर्थानं ही आता अशा प्रकारचं आहे। पूर्वी आपली या जिल्ह्याची ओळख ऐक्याची होती, ऐक्य त्या ठिकाणी सुरू नंतरच्या काळामध्ये पुढारी तरुण भारत आहे, लोकसत्ता आहे, महाराष्ट्र आहेत, अशा प्रकारची वृत्तपत्र त्या ठिकाणी येत आहेत, ज्याच्या सर्व सामान्य जनतेची घडावी अशा प्रकारची सुद्धा सदिच्छा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। इथं आम्हाला निमंत्रित केलं, आमचा सन्मान केला, याबद्दल संयोजकांची आपणा सर्वांचे अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि दोन शब्द शुभेच्छाचे संपवतो। जय हिंद। दैनिक मुक्तागिरी आणि देसाई कुटुंबियांचं अभिनंदन। आपल्याला बाळासाहेब पाटलांनी आताच पत्रकारितेचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि एखादा वर्तमानपत्र असण्याचं किती महत्त्व आहे ते आम्ही अनेक चळवळींमधून पाहिलेलं आहे। एक छोटीशी गोष्ट सांगतो। मान तालुक्यात 2017 पासून आपण पाणी फाउंडेशन, जलसंधारणाची बरीच कामे केली। एकंदरीतच देसाई कुटुंब, त्यांचं गाव बाळासाहेब जगताप इथे बसलेले दिसतात मला। या गावच्या माणमधलं माण तालुक्याचंच वैशिष्ट्य आहे वाघमोडे साहेब की तुम्हाला निसर्गाने वरदान दिलं नाही, परंतु तुम्हाला निसर्गाने जन्मजात आपलं आयुष्य पुढे कसं चांगल्या मार्गाने विविध क्षेत्रात जायचं तर वाघमोडे साहेबांचंच उदाहरण आहे। गाव केवढंच माझी खात्री आहे की समाजातही त्यांची आई वडिलांच्या याच्यात काही फारसं शिक्षणाचं असेल, काही त्या काळात नव्हतंच, कुठलंच सांगू येत नाही। नानासाहेब जगतापांनी नाव इथे काढलं, अनिल देसाई त्यांचे नातेवाईक, त्यांचं सगळं घर, दादांनी त्यांचा व्यवसाय वाढवला। किती लोक मी बघितले। सदाशिवराव पोळ जेव्हा होते तेव्हा मार्डीला एक कार्यक्रम झाला होता, वाघमोडे साहेब तुम्ही तेव्हा होता बहुतेक।
माण तालुक्यातले सगळे सरकारी नोकरीतले लोक एकत्र बोलवून मारडीला त्यांचा सत्कार घेतला होता. बाळासाहेब अजूनही मला विश्वास बसत नाही, 100-150 लोक आले तिथे, सरकारी लोक माण तालुक्याचे. या लोकांना दुष्काळ काही वाटत नाही. पुढे अंधार असल्यामुळे प्रकाशाकडे जातात. करेक्ट. आपल्याकडं कर्जाचा प्रकाश जास्त पडतो म्हणून आपण आहे तिथे. आपण बागायतदार मंडळीची होती, बागायतदाराने काम करायचं असतं. बँक चालते द्यायची, काकाला कामच राहायचं नाही, आपण तर कर्ज नाही घ्यायचं. सांगायचं तात्पर्य एक आहे की माण तालुक्याची जी अनेक वैशिष्ट्य मी बघितली आहेत. आपला कोणालाच विश्वास बसणार नाही. यांच्या पतसंस्था किती स्ट्रॉंग असतात याचा तुम्ही विचार करा. ते पैसे आत ठेवले की बाहेरच काढत नाहीत, त्यामुळे विषयच येत नाही. असे माण जिल्ह्यातला सगळ्यात मोठा तालुका माझ्या समजुने माण असावा. त्याला मी माणूस आवाजीराजांनी या तालुक्याचं जे कल्याण केलं, पार्टी कुठली आहे त्याला माझ्या दृष्टीने फारसं महत्वाचं राहिलेलं नाही. मिळालेली संधी सर्वसामान्य माणसासाठी कशी वापरावी आणि सर्वसामान्य माणसासाठी आपल्या या संधीचा आणि आपल्या आयुष्याचा उपयोग करून आपण पुढची पिढी घडवावी, याच्या पलीकडे मी अनिलराव तुम्हाला काही जास्त सांगू इच्छित नाही. आपली धडपड मी बघितलेली आहे, बघतोय. धडपड करत राहा, फक्त धडपड एकाच दिशेने करावी. अनिलराव नवनवीन करा, फ्युचरिस्टिक काहीतरी करा, कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे क्षेत्र निवडा. ती आपल्या जिल्ह्यात कसं येईल याचा विचार तुम्ही कराल. आणि तुमची नेमकी पिढी आहे ती धड तुम्ही आमच्यात नाही, धड पुढच्यात नाही, मध्येच तुम्ही कुठतरी आहात. त्यावेळेस तुम्हाला चांगलं वाईट दोन्ही पिढ्यांचं दिसतंय, भविष्य दिसतंय. एवढी सगळी क्षमता तुमच्यात असताना तुम्हाला मनापासून शुभेच्छा देताना संबंध देसाई कुटुंबाला माझ्या मनापासून शुभेच्छा. राजकारण जरा कमी केलं तरी परवडेल, परंतु समाजसेवेचं व्रत हे दादांनी तुमच्या वडील भावांनी जे ठरवलेलं आहे की पैशाचा व्यवसाय करत असतानाही त्यांनी समाजाला विसरलेलं नाही, आपलं दुष्काळी गाव भाग विसरलेलं नाही. ही फार मोठी परंपरा अनिलराव तुमच्यावर आहे. तुमच्या पिढीने ती पाळावी एवढीच माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे.